नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपल्या आजच्या सुंदर कथेचं नाव आहे रिप्लेसमेंट. कथा वाचनास सुरुवात करण्यापूर्वी माझी तुम्हाला विनंती आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि सुंदर कथेचा आस्वाद घ्यावा. मी एकटीच सोफ्यावर कॉफीचा कप हाती घेऊन बसले होते. रिकामी असले की माझ्या डोक्यात नेहमीचेच विचार येतात. ते विचार माझी पाठ कधीही सोडत नाहीत. त्या विचाराने मी आणखीनच अस्वस्थ होते. का कोणास ठाऊक, त्या विचारांनी मला नेहमी अस्वस्थ वाटतं. चुकलं का माझं काही? नाही, माझं काही चुकलं नाही. आयुष्यभर आपण या घरात रिप्लेसमेंट म्हणून आलो. रिकामी जागा भरायची म्हणून आलो आहोत. कोणी दुसरी येणार होती, ती आली नाही म्हणून तिच्याऐवजी मला आणलं होतं. का? का? पण माझ्याच बाबतीत असं का व्हावं? मला भावना नाहीत का? पण कोणाला दोष देऊ? नवऱ्याला, आई वडिलांना, की मला स्वतःला? मी रंगाने सावळी आहे. माझी उंची कमी आहे, 5 फूट. त्यात मी जाड. माझ्या चेहऱ्याचे फीचर्सही आकर्षक नाहीत. थोडक्यात लग्नाच्या बाजारात माझा शेवटचा नंबर. अनेक स्थळांकडून नकार आलेला, पण आई वडिलांनी स्थळ शोधण्याची जिद्द सोडली नाही. एखाद्या स्थळाचा नकार आला की ते निराश व्हायचे, पण परत नव्या जोमाने नवीन स्थळ बघायचे. खरं तर मलाही स्वतःला दाखवून घेण्याचा कंटाळा आला होता. लग्न करूच नये असं मला वाटू लागलं. छान नोकरी चालू होती, माझा पगारही चांगला होता, पण माझ्यामुळे पुढच्या दोन्ही बहिणींची लग्न अडत होती. खरं तर त्या दिसायला माझ्यापेक्षा चांगल्या होत्या. फार सुंदर नाही, पण 4 चौघींसारख्या नक्कीच होत्या. एक दिवस प्रसाद त्याच्या आई वडिलांबरोबर मला बघायला आला, पण त्याने माझ्याकडे ढुंकूनही पाहिलं नाही. तो सतत नजर चुकवत होता. त्याच्या आई वडिलांनी जुजबी प्रश्न मला विचारले. नंतर चहा पोहे घेऊन त्यांनी निरोप घेतला. निरोप देतो म्हणाले आणि ते गेले. प्रसाद दिसायला चांगला, गव्हाळ रंगाचा, स्मार्ट, इंजिनियर, MBA झालेला, शिवाय एका नामांकित कंपनीत चांगल्या हुद्द्यावर होता. घरची आर्थिक परिस्थितीही चांगलीच होती. खाऊन पिऊन सुखी. अशा स्थळाकडून आपल्याला नकार नक्की, असं मनाशी म्हणत मी माझा लग्नाळू मुलीचा बुरखा दूर बाजूला ठेवला आणि काहीही झालं नाही असं समजून रोजच्या कामाला सुरुवात केली. 4थ्या दिवशी सकाळी सकाळी प्रसादच्या वडिलांचा फोन. मुलगी पसंत आहे म्हणून. सगळ्यांनाच अनपेक्षित उत्तर आल्यामुळे धक्का बसला. बाबांनी परत फोन करून खात्री करून घेतली. कुणीतरी आपल्या मुलीला लग्नाला होकार दिला आणि होकार मिळाला, तोही एवढ्या स्मार्ट हुशार मुलाकडून. कोणालाही माझ्या भाग्याचा हेवा वाटावा असाच तो त्यांचा आनंद होता. आई बाबा दोघी बहिणी आनंदात होते, पण मला मात्र उगीच हुरहुर वाटत होती. एवढ्या चांगल्या मुलाने, ज्याच्यात काही कमी नव्हती, अशा मुलाने मला होकार दिला होता. घरात सगळ्यांचे चेहरे आनंदाने फुलले होते, पण का कोणास ठाऊक मला बेचैन वाटत होतं. त्याने आपल्याला का होकार दिला असेल, हा प्रश्न माझ्या मनाला पोखरत होता. मी बाबांना तसं विचारलं तर बाबा म्हणाले, त्यांना आपलं कुटुंब आवडलं असेल, तू एवढी कमावती आहेस ते आवडलं असेल, किंवा तुमच्या पत्रिका चांगल्या जुळल्या असतील. आणि हे बघ, फार विचार करू नकोस. बाबांनी विषय थांबवला, पण मला मात्र चैन पडत नव्हतं. कसा बसा प्रसादचा फोन नंबर मी बाबांकडून घेतला, पण बाबांनी तंबी दिली, वेडंवाकडं बोलू नकोस, जरा जपून बोल. आणि मी लगेच दुसऱ्याच दिवशी ऑफिसमध्ये गेल्या गेल्या प्रसादला फोन केला आणि संध्याकाळी निवांत बोलता येईल अशा हॉटेलमध्ये बोलवलं. प्रसादने हो येतो असं म्हणून लगेच फोन ठेवला. संध्याकाळी मी ठरलेल्या हॉटेलमध्ये वेळेवर पोहोचले. एका टेबलावर मी जाऊन बसले. पाठोपाठ प्रसादही आला आणि माझ्या समोरच्या खुर्चीवर येऊन बसला.
निळा शर्ट आणि नेव्ही ब्ल्यू पॅन्ट घातलेला प्रसाद स्मार्ट, दृष्ट लागेल असा दिसत होता. मीही त्याच्याकडे क्षणभर बघतच राहिले, पण लगेचच स्वतःला सावरत त्याच्यावरची नजर काढत त्याला काय घेणार असं विचारलं. त्याने निर्विकारपणे म्हटलं, काहीही. मी वेटरला कॉफीची ऑर्डर दिली. नंतर पुढाकार घेऊन मीच त्याला विचारलं, प्रसाद, तू मला होकार का दिलास याचं खरं खरं कारण सांग. तुझा उदासीन चेहराच सांगतो तुला मला होकार देऊन आनंद झालेला नाही आहे. तुला माझ्यात इंटरेस्ट नाही. मग होकारच का दिलास? एक सांगते, मी माझ्याकडून नकार देणार नाही. माझ्या फॅमिलीच्या दृष्टीने माझं लग्न होणं फार महत्त्वाचं आहे, कारण माझ्या दोन्ही बहिणीही लग्नाच्या आहेत. माझे झाल्याशिवाय त्यांचं लग्न होणार नाही. भडाभडा बोलून मी थांबले. खरं सांगू, मलाही तुझ्यापासून काहीही लपवायची इच्छा नाही. माझा लग्न करण्याचा इंटरेस्टच कमी झाला आहे. माझी कॉलेजपासूनची रोहिणी नावाची मैत्रीण होती. आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो आणि पुढे लग्न करणार होतो. पण तिचे वडील श्रीमंत कारखानदार. त्यांनी आपल्या व्यवसायाच्या फायद्यासाठी एका मोठ्या बिझनेसमॅनच्या मुलाशी तिचं लग्न करून दिलं. मला खूप वाईट वाटलं, रागही आला. नंतर माझ्या घरचे माझ्या लग्नासाठी मागे लागले, पण मी आलेल्या सर्व चांगल्या स्थळांना सतत रागाने नकार देत राहिलो. आता अशी वेळ आली आहे की आता मला एकही स्थळ सांगून येत नाही. आलं तरी माझ्याविषयी कळलं की नकार देतात. माझ्या आईवडिलांना काहीही झालं तरी माझं लग्न करायचंच आहे. पण तुलाही नकार द्यायचा असेल तर तू देऊ शकतेस, पण मला तुझ्यापासून काहीही लपवायचं नाही, असं थोडं वैतागतच प्रसाद बोलत होता. म्हणजे मी रिप्लेसमेंट म्हणून तुला हवी आहे. मीही जरा चिडूनच बोलले. काहीही समज, मी खरं ते तुला सांगितलं आहे. बेफिकीरपणे प्रसाद बोलला आणि पुढे काहीही न बोलता तो कॉफी घेऊन निघाला. मीही तिरिमिरीतच घरी आले. बाबांना म्हणाले, बाबा, प्रसादने मला रिप्लेसमेंट म्हणून होकार दिला. माहीत आहे मला. असं बाबांचं निर्विकारपणे बोलणं ऐकताच मी उसळून म्हणाले, काय? तुम्हाला माहीत होतं? मग तरीही तुम्ही त्यांना बोलवलं, आपला होकार दिलात? यावर बाबा गप्प बसले. मलाही काय समजायचं ते समजले. शेवटी सर्वांच्या इच्छेप्रमाणे लग्न पार पडलं. सगळे आनंदात होते. लग्नात मी आणि प्रसाद मात्र बाहुल्याबाहुलीसारखे उभे होतो. प्रसादला माझ्यात इंटरेस्ट नव्हता आणि मला आपण रिप्लेसमेंट आहोत या विचाराने संताप येत होता. लग्नात प्रसादाची मान फूटभर खाली होती. कदाचित त्याला मी मॅचिंग वाटत नसावी, त्याला लाज वाटत असावी, म्हणूनही असेल. लग्न होऊन मी प्रसादच्या घरी आले. सासू सासरे चांगले होते, माझ्याशी प्रेमाने वागत होते. प्रसादनेही कधीही त्रास दिला नाही, पण आम्ही दोघेही मनाने दूरच होतो. दोन ध्रुवावर दोघे, अशी आमची स्थिती. दिवस जात होते तसतसे प्रसाद माझ्याशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत होता. ते माझ्या लक्षात येत होते, पण इगोमुळे मी त्याच्याकडे दुर्लक्ष करत होते. आम्हा दोघांची नोकरी चालू होती. सर्वांच्या दृष्टीने सर्व छान, ओके होतं, पण माझं मन मात्र ओके नव्हतं. रिप्लेसमेंटची सल मनातून जाता जात नव्हती. एकटी असले की विचारांचं काहूर माजायचं. पुढे आम्हाला मुलगा झाला, ओम. तो आजी आजोबा व माझ्याजवळ मोठा होत होता. पण ओमला प्रसादपासून हेतुपुरस्पर मी दूर ठेवत होते. ओमला प्रसादची ओढ, प्रेम वाटू नये याची मी पुरेपूर काळजी घेत होते. मला प्रसादला एकटं पाडायचं होतं. ओमचा अभ्यास घेणं, त्याच्याबरोबर खेळणं सारं काही मीच करत होते. कधी प्रसाद त्याला खेळवू लागला किंवा त्याचा अभ्यास घेऊ लागला तर मी लगेच ओमला माझ्याकडे बोलावून घ्यायचे आणि मी त्याचा अभ्यास घ्यायचे, त्याच्याबरोबर खेळायचे.
दिवस जात होते तसतसा ओम मोठा होत होता. प्रसादही माझ्याशी मनापासून जुळवून घेण्याचा शिकस्तीने प्रयत्न करत होता. मला ते जाणवत होतं, पण माझ्या मनातील सल मात्र काही केल्या कमी होत नव्हती. ओम इंजिनियर झाल्यानंतर त्याने MBA केलं. त्याला बेंगलोरला जॉबही मिळाला. ओम घरातून गेला आणि घराचं चैतन्यच गेल्यासारखं वाटू लागलं. त्याचा नियमितपणे फोन येत असे. मी प्रसादला त्याच्याशी कसं बोलता येणार नाही याची काळजी घेत होते. ओमचा फोन आला आणि त्यावेळी जर प्रसादच्या हाती फोन असेल तर मी लगेच त्याच्या हातातून फोन काढून मीच ओमशी बोलत असे. माझे बोलणे झाले की मी लगेच फोन बंद करत असे. पण अशा वेळी प्रसाद शांत असे. त्याच्या डोळ्यात मात्र कारुण्य दिसत असे. पण तरी मी त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत होते. मी सासू सासरे दोघांचे कर्तव्य म्हणून सारे करत होते. पण मनात त्यांनी रिप्लेसमेंट म्हणून मला आणलं हा राग होताच. तेही हे जाणून होते. त्यांनी मला बरंच समजावलं, माया लावली, पण माझ्या मनातील आढी शेवटपर्यंत गेली नाही. सासू सासरे दोघेही पाठोपाठ गेले. घरात आता आम्ही दोघेच, प्रसाद व मी राहिलो. पण दोघेही दोन ध्रुवावर दोघे आपण असेच होतो. काही वर्षांनी प्रसाद रिटायर्ड झाला. मीही 2 वर्षांनी रिटायर्ड झाले. घरात आम्ही दोघे असूनही अजूनच एकटेपणा जाणवू लागला. प्रसाद माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असे, पण मी कधीही त्याला रिस्पॉन्स दिला नाही. कामापुरता आमच्यात संवाद होता. कुठे बरोबर जाणे नाही, नाटक सिनेमा नाही. आमचं जगणं एकट्याचंच होतं. आमचं आपापलं विश्व होतं. एक दिवस प्रसादला छातीत दुखू लागलं. त्याला मी हॉस्पिटलला नेलं. ट्रीटमेंट सुरू झाली. तो ओमची सारखी आठवण करत होता, पण मी ओमला कळवलं नाही. एक दिवस प्रसादने हात जोडले. तो म्हणाला, खरं सांगतो, तुला रिप्लेसमेंट म्हणून आणली, पण मागचं सर्व विसरून मी नकळत तुझ्यावर प्रेम करू लागलो होतो. पण तुझ्याकडून कधीच रिस्पॉन्स मिळाला नाही. तरीही मी मनापासून सांगतो, मी तुझ्यावर मनापासून प्रेम केलं, पण तू मला एकटं पाडलं. मला आता तरी माफ कर. त्याच्या डोळ्यात पाणी आलं होतं. माझ्याही डोळ्यात नकळत पाणी आलं. नंतर ओमला कळवण्यासाठी मी फोन हाती घेतला. त्याला प्रसाद हॉस्पिटलला ॲडमिट आहे असं सांगितलं. तो लगेच निघतो म्हणाला. ओम येत आहे हे सांगण्यासाठी मी प्रसादचा हात हाती घेतला. पण प्रसाद पैलतीरी निघून गेला होता. ओम आला. प्रसाद व ओमची भेट झाली नाही. ओमने सर्व सोपस्कार केले. सगळे पाहुणे गेल्यानंतर घरी मी आणि ओम दोघेच होतो. एक दिवस दुपारी जेवण झाल्यानंतर तो माझ्याजवळ येऊन बसला आणि म्हणाला, आई, मला बोलायचं आहे तुझ्याशी. बोल ना, काय बोलायचं आहे? आई, खरं तर बाबा म्हणाले होते या विषयावर तुझ्याशी बोलायचं नाही, तुला दुखवायचं नाही. तसा मी त्यांना शब्दही दिला होता, पण आता ते गेले, त्यामुळे मी आता बोलू शकतो. आई, बाबांनी मला तुमच्या लग्नाची पार्श्वभूमी सांगितली. तुझ्याशी लग्न केल्यानंतर ते तुझ्याशी प्रामाणिक राहिले. त्यांनी कधी मागे वळून पाहिलं नाही. उलट त्यांना तुझ्या बाबतीत जे झाले त्याचं गिल्ट वाटत होतं. त्यांना हळूहळू तुझ्याबद्दल प्रेमही वाटायला लागलं होतं, पण तू त्यांना कधीच रिस्पॉन्स दिला नाहीस. खरं तर त्यांनी तुला तुझ्याशी लग्न करायची जबरदस्ती केली नव्हती. परिस्थितीमुळे तूही लग्नाला तयार झालीस. पण आपण रिप्लेसमेंट आहोत हे तुझ्या मनात इतकं खोलवर रुतलं होतं की तू सगळ्यांचाच राग करत होतीस. सासर माहेर दोन्हीकडचा. आजी आजोबा तुला मुलीसारखं प्रेमाने वागवत होते, पण तुला त्याची किंमत नव्हती. माहेरची पण माणसं तू कधीच तोडलीस. बाबांना तर एकटं पाडण्याचा तू चंगच बांधला होतास. मला सुद्धा त्यांच्यापासून दूर करण्याचा प्रयत्न करत होतीस.
ते लहानपणी माझा अभ्यास घेऊ लागले किंवा माझ्याशी खेळू लागले की तू लगेचच मला बोलवून स्वतः अभ्यास घ्यायचीस किंवा माझ्याबरोबर खेळायचीस. त्यांनी माझ्यासाठी आणलेला खाऊसुद्धा तू मला खाऊ द्यायची नाहीस. आम्हा दोघांना बोलू द्यायची नाहीस. पण तुला दुखवायचं नाही म्हणून ते गप्प बसत होते. त्यांचे पित्याचे हृदय मला मिठीत घेण्यासाठी आसुसलेलं असायचं. माझ्याशी बोलण्यासाठी, माझे लाड करण्यासाठी त्यांचं पित्याचं हृदय तळमळत होतं. मग बाबा मला मधल्या सुट्टीत येऊन माझ्यासाठी खाऊ आणून स्वतःच्या हाताने भरवायचे, मला मिठीत घ्यायचे. त्यावेळी त्यांचे डोळे भरून यायचे. हे सारं कॉलेज संपेपर्यंत सुरू होतं. मी तुला त्याविषयी कधीही बोललो नाही. मी बेंगलोरला गेलो तरी तू मला त्यांच्याशी बोलू द्यायची नाहीस. म्हणून मी त्यांना ऑफिसमध्ये फोन करून बोलायचो. आम्ही मनाने खूप जवळ आलो होतो. आताही तू माझी व बाबांची भेट होऊ नये म्हणून मला कळवलं नाहीस. त्यांच्या अंतकाळीही तू तुझा राग सोडला नाहीस. नशीब माझं, एकदा तू औषधं आणायला गेली होतीस तेव्हा ते माझ्याशी नर्सच्या फोनवरून बोलले होते. नशिबाने तेवढं तरी माझं त्यांच्याशी बोलणं झालं. मी निघायची तयारी करत असतानाच ते हॉस्पिटलमध्ये असल्याचा तुझा फोन आला. आई, दुष्टपणाची हद्द तू पार केलीस. आई, तुझ्या बाबतीत जे घडलं ते वाईटच होतं. पण त्या रागाच्या भरात सगळ्यांना तू जाळू पाहत होतीस. बाबांना एकटं पाडण्याच्या नादात तूच एकटी पडली आहेस. हे तुझ्या लक्षात येतंय का? आता आजी आजोबा गेले, बाबा गेले. आता तरी शांत हो. सगळ्यांवरचा राग सोड. तू कशीही वागली असलीस तरी मी तुला अंतर देणार नाही. तसं बाबांनी माझ्याकडून वचन घेतलं होतं. ते मी शेवटपर्यंत पाळीन. ते सतत शेवटपर्यंत तुझाच विचार करत असायचे. पण तू काय केलंस ते तू तुझ्या मनाला विचार. असो, आता तू इथे एकटी राहू नकोस. माझ्याबरोबर बेंगलोरला चल. मी तुला अंतर देणार नाही. ओमचं बोलणं ऐकलं आणि मी मनाने कोसळलेच. मी जीवनात काय मिळवलं? अहो, जर मी कोणाला काही दिलंच नाही तर मला मिळणार काय? खरंच, जे मला आधी कळायला हवं होतं ते मला आत्ता कळतं की या संसाराच्या प्रवासात प्रसादच्या मनात माझं स्थान रिप्लेसमेंटचं म्हणून नव्हतं तर. खरंच मी वेळीच स्वतःला सावरलं असतं तर माझाही संसार चार चौघींसारखा सुखाचा झाला असता. माझा इगो आडवा आला हेच खरं. खरंच प्रसाद, मला माफ कर. पण आता मला हे गिल्ट मनाशी घेऊनच पुढे जगावं लागणार आहे. मित्रमैत्रिणींनो, आशा करते तुम्हाला ही हृदयस्पर्शी कथा नक्कीच आवडली असेल. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.